नमस्कार मंडळी, सौम्याच किचनमध्ये आज इथे तुमचं स्वागत आहे. तर इथे आज आपण वाळलेल्या चिकाचा खरवस करणार आहोत. तर तुम्ही याआधी इन्स्टंट खरवससुद्धा खाल्ला असेल किंवा किंवा दुधाचा चिकाचासुद्धा खरवस खाल्ला असेल. तर इथे आज आपण वाळलेल्या चिकाचा खरवस करणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी 1 ग्लास दुधापासून एवढा खरवस तयार करून ठेवलेला आहे. हा आपण कधीही बनवू शकतो. तर आता मी इथे हा पावसाळ्यामध्ये बनवतो आहे. चांगला 8 दिवस आम्ही वाळवून घेतला होता हा चीक. तर असा खरवस आपण वाळवून ठेवला तर हा आपण एनी टाईम कधीही बनवू शकतो. आपल्याला पाहिजे तेव्हा किंवा लहान मूल घरी असेल तर त्याला आवडीनुसार कधीही पाहिजे असेल तेव्हा आपण हा बनवून देऊ शकतो. तर सुरुवातीला आपण इथे बनवून घेऊयात. तर सुरुवातीला आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात चीक. तर इथे आपण चीक मिक्सरला लावून घेऊयात. आता यामध्ये आपण दूध घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं दूध ॲड करत राहायचं आहे यामध्ये. तर इथे आपल्याला आता हा चीक गाळून घ्यायचा आहे. तर इथे आपण चीक गाळून घेतलेले आहे. आता आपण उरलेलं आहे पुन्हा मिक्सरला लावून घेऊयात. तर इथे आपण पुन्हा हे उरलेल्या चीक मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे. आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे. तर इथे आपला चीक मिक्सरला बारीक करून झालेला आहे. आता यामध्ये आपण गूळ घालून घ्यायचं आहे. आणि आपण जी वेलची बारीक करून घेतली आहे, तर इथे गूळ हाताने आपण बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे आपला गूळ चांगला मिक्स झालेला आहे चिकामध्ये. आता आपण हे पुन्हा गाळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा गाळून घ्यायचं आहे. आपण जेवढं दूध घेतलं होतं तेवढं पूर्ण दूध आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. तर आता यावरती आपण वरून वेलची पावडर घालून घ्यायची आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाणी इथे आपलं छान गरम झालं आहे. आता यामध्ये आपण भांडं ठेवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती आपण ही प्लेट झाकून घ्यायची आहे. आणि आपण हे मीडियम गॅसवरती ठेवणार आहोत 20 मिनिटासाठी. आता यावरती आपण प्लेट झाकून घ्यायची आहे आणि 20 मिनिटासाठी आपण हे मीडियम गॅसवरती ठेवणार आहोत. तर इथे आपण 20 मिनिटानंतर आता यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण क्लीन चाकू घालून घ्यायचे. तर बघू शकता आपलं खरवस इथे रेडी झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तर इथे आपला खरवस छान तयार झालेला आहे आणि चाकूसुद्धा क्लीन निघालेला आहे. तर आपण हा थंड करून घेणार आहोत. तर इथे आपला खरवस थंड झालेला आहे. आता आपण याच्या वड्या काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता इथे थोडंही पाणी शिल्लक नाही आहे. खूप छान पडलेला आहे खरवस. तर इथे वाळलेल्या चिकाचा खरवस आपला बनून तयार झालेला आहे. चवीला तर खूप सुंदर झालेला आहे. आणि असेच व्हिडिओ आमचे तुम्ही बघत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक करत राहा. थँक्यू.